आता पुढे जे सुनावणी होणार आहे त्याच्यामध्ये नरहरी झिरवळ हे जे आपण उपाध्यक्ष होते विधानसभेचे, तर अध्यक्ष नसताना उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे सगळ्या जबाबदाऱ्या संविधानानुसार आणि 10th शेड्यूलनुसार आहेत. त्यामुळे नरहरी झिरवळ यांनी उपाध्यक्ष म्हणून जो निर्णय घेतलेला होता तो निर्णय होता महत्त्वाचा, की त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय घेताना 21/6/2022 रोजी त्यांनी जे लीडर चेंज केले त्याला मान्यता दिली होती. आता हा निर्णय जो आहे तो सगळ्यात कळीचा मुद्दा ठरणार आहे आणि त्याबद्दल सुद्धा तिथून चर्चा होऊन पात्र अपात्रतेची चर्चा राहुल नार्वेकर यांनी जे 4 त्यांच्यासमोर पिटिशन रिजेक्ट केलेले होते पात्र अपात्रतेचे, आणि त्यांनी फार अभूतपूर्व असा निर्णय दिला की कोणीही अपात्र नाही, सगळेच जण पात्र आहे. आणि हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा येणार आहे चर्चेमध्ये. तो म्हणजे राहुल नार्वेकरांनी सांगितलं की हे सगळं प्रकरण पात्र अपात्रतेचं नाही आहेच. त्यामुळे 10th शेड्यूलनुसार जी पात्रता अपात्रता डिसाईड करण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहेत म्हणून त्यांच्याकडे प्रकरण पाठवलं होतं. तर राहुल नार्वेकर म्हणतात की हे पात्र अपात्रतेचं म्हणजे डिस्क्वालिफिकेशनबद्दलचं प्रकरणच नाही, तर हे पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे असं त्यांनी त्यांच्या निर्णयामध्ये लिहिलेलं आहे. आणि हा मुद्दा येणार आहे की जर हे पक्षांतर्गत वादाचा मुद्दा होता तर राहुल नार्वेकरांनी एवढा मोठा निर्णय का दिला? त्यांना अधिकारच नाही आहे. मग त्यांनी पात्र अपात्रता का ठरवली आणि त्यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाच्या आधारे पुढे सगळी बेकायदेशीरता सुरू राहिली का? हा सुद्धा मुद्दा आता चर्चेत पुढच्या तारखेला येईल. मग उद्धव ठाकरेंनी कागदपत्र जर पक्ष संघटनेतर्फे खासदार अनिल देसाईंनी सबमिट केले होते तर ते त्यावेळेसच त्यांनी करायला पाहिजे होते. पण मी मगाशी जसं म्हणालो की कोणतीही सक्रिय भूमिका इलेक्शन कमिशन घेत नाही, ते केवळ राजकारणासाठी सक्रिय होतात आणि कोणत्या तरी सत्ताधारी राजकीय पक्षांनी सांगितलं म्हणून सक्रिय होऊन अचानक निर्णय घ्यायला लागतात. ते अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे हा निर्णय लागणारच, हा उद्धव साहेबांच्या बाजूनेच निर्णय येणार. परंतु निर्णयामध्ये हे सुद्धा आता नक्की झालं पाहिजे की निवडणूक आयोगाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं काम काय आहे, त्यांच्या कामाच्या जबाबदाऱ्या म्हणजे अकाउंटेबिलिटी आपण त्याला म्हणतो ती नक्की झाली पाहिजे. ते काही दिखाऊ पद नाही आहे. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये TN सेशन केवळ निवडणूक आयुक्त असताना लोकप्रिय होऊ शकतात. लोकांना ते आपल्या घरातले आणि मनातले व्यक्ती वाटू शकतात. मग त्याच्यानंतर असं काय घडलेलं आहे की निवडणूक आयोग हा केवळ राजकीयच पक्षासाठी काम करतो असं लोकांचं मत झालेलं आहे. याच्याबद्दलचा निर्णय झाला पाहिजे. निवडणूक आयोगाला त्यांची जबाबदारी, त्यांची कर्तव्यदक्षता आणि त्यांनी करण्याची कामाची पद्धती डिफाईन करून दिली पाहिजे. मी एकटा म्हणत नाही, हे सगळेजण म्हणतात. रिटायर्ड झालेले अनेक न्यायमूर्ती हे सांगतात की न्यायव्यवस्थेवर काही प्रमाणात दबाव आहे आणि तो दबाव नरेंद्र मोदी सारखे अशिक्षित घटक तयार करत असतात, बरेचदा अमित शहा तयार करत असतात. त्यामुळे तो दबाव आहेच, हे आपल्याला अमान्य करून चालणार नाही की एखाद्या सरन्यायाधीशाकडे केवळ गणपतीचं पूजा करायला मी जातो असं म्हणायचं आणि नंतर मग त्याच्यातून काय साध्य होऊ शकते राजकीय त्याचं पूर्ण गणित ठरलेलं असेल तर लोकांच्या मनामध्ये येणाऱ्या शंकांचं निरसन आता या राजकीय नेत्यांनी केलं पाहिजे जे अशा पद्धतीने वागतात. म्हणजे तेव्हा ते 7 खासदार भेटायला गेले, 6 खासदार आणि एकनाथ शिंदेसह, तेव्हा त्यांनी पाठीवर हात ठेवून सांगितलं, त्यांच्या बातम्या आल्या तशा की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग आता हे जेव्हा असं म्हणतात आणि ते सांगतात की पक्ष आणि चिन्ह तुमच्याचकडे राहील, काळजी करू नका, तेव्हा एवढा आत्मविश्वास आणि बेकायदेशीरतेला एवढा पाठिंबा देण्याची प्रवृत्ती कशी तयार झाली, हा एक गंभीर प्रश्न आहे असं मला वाटतं. नाही, पात्र अपात्रतेच्यामध्ये तो नक्कीच मुद्दा अधोरेखित होणार आहे आणि यापूर्वी तो मुद्दा चर्चेत आलेला आहे. कारण की जस्टिस चंद्रचूड आणि 4 न्यायाधीशांनी जो निर्णय दिला त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की भगतसिंग कोश्यारी राज्यपाल म्हणून राजकीय वागलेले आहेत आणि त्यांनी जो बहुमत चाचणीचा निर्णय घेतला होता आणि आदेश दिला होता तो निर्णयच पूर्णपणे त्यांचा बेकायदेशीर आहे असं सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच म्हटलेलं आहे.